नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी। आजची रेसिपी माझी ब्रेड सँडविच बनवणार आहे मी। व्हेजिटेबल ब्रेड सँडविच। ह्या सगळ्या भाज्या आहेत, तुम्ही बघितलेल्या आहेत। तर चला तर किचन मध्ये जायचं आहे आपल्याला। एक बाउल घ्यायचा आहे। कट करून घेतलेल्या भाज्या आता आपल्याला ह्या बाउल मध्ये काढून घ्यायच्यात। एक वाटी कांदा घेतलेला आहे, एक वाटी पत्ताकोबी घेतलेली आहे, एक वाटी ककडी घेतलेला आहे, एक वाटी गाजर घेतलेला आहे, एक वाटी शिमला मिरची घेतलेली आहे, एक वाटी टोमॅटो घेतलेला आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे। चवीपुरते मीठ घेतलेलं आहे। तर चला तर मग आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे। ह्यामध्ये जर तुम्हाला तिखट हवा असेल ना तर हिरवी मिरचीची बारीक तुकडे करून तुम्ही घालू शकता। तर हे झालेलं आहे आपलं मिक्स। आणखीन थोडंसं मिक्स करूया, कारण दही पूर्ण बुडापर्यंत गेलेलं आहे का बघायचं आहे। तर झालेलं आहे, बाजूला काढून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला हिरवी चटणी लागणार आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। भांड्यामध्ये आपल्याला पुदिना घालायचा आहे, आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे ते घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची। कोथिंबीर भरपूर घाला। हे शेव आहे, मी शेव घातलेला आहे। शेवच्या जागी तुम्ही डाळवा पण घालू शकता। चवीपुरते मीठ घातलेलं आहे। बर्फाचे तुकडे घालायचे आहेत। पाणी घातलं तर तुम्ही थंड घाला, नाहीतर बर्फाचे तुकडे घाला। त्यासाठी आपल्याला हिरवा कलर राहतो बर्फ टाकल्याने, थंड पाणी घातल्याने। तर तरी पण जास्त नाही घालायचं पाणी, कारण घट्टच पाहिजे। बघू शकता झालेलं आहे आपलं आता। तर हे भाज्या मिक्स झालेल्या घेतलेल्या आहेत मध्ये। त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची होती म्हणून मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे बाजूला काढून ठेवूया। तर आता आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत। ब्रेड सगळे 4 ब्रेड घ्यायचे। मी 2 सँडविच बनवणार आहे एकत्र। तर हे बघू शकता, हे असं टोमॅटो सॉस लावायचा आहे। आता हिरवी चटणी लावायची। एका ब्रेडला हिरवी चटणी, एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावायचा। वरतून आता आपल्याला बटर खरं तर लावायला पाहिजे, बटर लावलेलं नाही मी। बटर लावण्याने ओलसरपणा होणार नाही, ब्रेड ओला होणार नाही। कारण ब्रेडला जर बटर लावलं ना तर ते ब्रेडमध्ये उतरणार नाही ओलसरपणा। आता ह्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला वरती। त्यावरती आपल्याला थोडंसं चीज घालायचं आहे। बघू शकता व्हेजिटेबल चीज आणि सँडविच आहे माझं। बघू शकता ब्रेड व्हेजिटेबल चीज सँडविच झालेलं आहे। आता वरतून मी बटर लावते, कारण माझ्याकडे इलेक्ट्रिक सँडविच मेकर आहे, तर त्याला हे चिटकणार नाही म्हणून मी थोडंसं बटर लावणार आहे वरतून आणि ब्रेडला आणि खाली ह्याला टोस्टरला। तर चला झालेलं आहे आपलं, ठेवून घेऊया। आता बंद करायचं आहे आणि आपल्याला चालू करायचं आहे। तर ते इथं माझ्याकडे झालेलं आहे आपलं, बघू शकता। आता कट करून घेऊया। कसं झालेलं आहे काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा मस्त झालेला आहे ब्रेड सँडविच। कट करून घेतलेला आहे, बघू शकता। आता एका प्लेटमध्ये काढायचं आहे आपल्याला। झालेलं आहे आपलं व्हेजिटेबल ब्रेड चीज सँडविच। तर कसं झालेलं आहे काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा।